नातेसंबंधांमध्ये निर्माण होणारे तणाव, जोडीदाराविषयीच्या अपेक्षा आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यावर येणारे अडथळे या समस्या काही नव्या नाहीत. पण जेव्हा या तणावाची परिणती थेट खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात होते, तेव्हा हा विषय फक्त एका कुटुंबापुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण समाजासाठी चिंतेचा विषय बनतो. नमस्कार, मी रागिनी. आपण पाहत आहात रोखोक महाराष्ट्र न्यूज. पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणाने पुन्हा एकदा या सामाजिक वास्तव्याकडे लक्ष वेधले आहे. प्रेम संबंध, वैयक्तिक मतभेद आणि मानसिक ताणतणाव यामुळे तरुणांमध्ये वाढणारी आक्रमकता आता धोक्याची घंटा ठरत आहे. फक्त पुण्यातच नव्हे तर राज्यभर आणि देशभर अशा अनेक घटना गेल्या काही दिवसात समोर आल्या आहेत. नात्यांमधील गैरसमज, विश्वासघात, अपेक्षांचं ओझं आणि संवादाचा अभाव या गोष्टी अनेकदा इतक्या टोकाला जातात की त्यातून हत्या, आत्महत्या आणि गंभीर गुन्ह्यासारख्या घटना घडतात. या घटना फक्त एका कुटुंबाचं नुकसान करत नाहीत, तर संपूर्ण समाजात भीती, अस्वस्थता आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करतात. प्रश्न फक्त कायदा सुव्यवस्थेचा नाही, प्रश्न आहे आपल्या विचारांचा, संस्काराचा आणि संवादाच्या कमतरतेचा. या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की केतन अग्रवाल प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. पण त्याच वेळी त्यांनी हेही मान्य केलं की हा केवळ गुन्हेगारीचा विषय नाही, तर एक गंभीर सामाजिक प्रश्न आहे. आजच्या काळात नात्यांमध्ये संयम, संवाद आणि समजूतदारपणा यांची सर्वाधिक गरज आहे. रागाच्या भरात घेतलेले निर्णय केवळ एका व्यक्तीचं आयुष्य संपवत नाहीत, तर अनेक कुटुंबांचे भविष्य उद्ध्वस्त करतात. प्रत्येक नातं हे विश्वास, प्रेम आणि आदरावर टिकतं, हिंसेवर नाही. समाज बदलायचा असेल तर सुरुवात स्वतःपासून करावी लागेल, कारण एक चुकीचा निर्णय फक्त एका घराचा नाही, तर संपूर्ण समाजाच्या शांततेचा प्रश्न बनू शकतो.